मी अरविंद जाधव. तेजपूर न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. संवाद दौरा आयोजित केला त्या अनुषंगाने आपण काय सांगू शकाल? महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं आणि युवा अभ्यासू खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवदुर्गा शिवसंवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून काल आम्ही नांदेडमध्ये आणि आज हिंगोलीमधील विधानसभा वाईज मतदारसंघाचा दौरा करत आहोत. मी स्वतः राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, माझ्यासोबत आमच्या शिवसेना उपनेत्या आदरणीय कलाताई शिंदे, उपनेत्या आदरणीय विजयाताई पोटे, उपनेत्या आणि माजी आमदार सन्माननीय संगीताताई खोंबरे आणि उपनेत्या सन्माननीय प्रीतीताई बंड अशा आम्ही सगळ्या मैत्रिणी हम 5 आम्ही मिळून सगळ्या महिलांशी भेटतोय, त्यांच्याशी संवाद साधतो. इतर वेळेला पक्षांचे कार्यक्रम जेव्हा होतात तेव्हा नेते मंडळी येतात, भाषण करतात आणि निघून जातात. त्या शिवदुर्गा संवाद दौऱ्याचं स्वरूप वेगळं ह्याच्यासाठी आहे की आम्ही बोलायला येत नाही, आम्ही ऐकायला येतो. आम्ही महिला पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतो. महिलांचं संघटन वाढवण्यासाठी आणखीन काय केलं पाहिजे, त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत आणि आणखीन महिला सक्षम करण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही आमचा रिपोर्ट हा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे सुपूर्द करणार. एकदम म्हणजे नेमका उद्देश काय आहे आपला? महिलांचं संघटन करायचं, पक्षवाढीसाठी संघटन करणार की काय महिलांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या अनुषंगाने ते प्रश्न सोडण्यासाठी करणार? काय नेमकं एकनाथजी शिंदे साहेब हे केवळ सत्तेसाठी निवडणुकांच्या साठी राजकारण कधीच करत नाही. थांबूयात कंटिन्यू करू. एकनाथजी शिंदे साहेब हे केवळ राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी कधीच काम करत नाहीत, तर ते महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतात. आणि त्याच्यामुळे या शिवदुर्गा संवाद दौऱ्याचा उद्देश हा केवळ पक्ष बळकट करणं हा तर आहेच, परंतु लाडक्या बहिणींचे हात अजून बळकट करायचे. लाडक्या बहिणींना हा संदेश द्यायचा आहे की ताई, तुझ्या प्रत्येक अडचणीत तुझा लाडका भाऊ खंबीरपणे तुझ्यासोबत उभा आहे. मग महिलांचे कुणाचे बचत गटाचे प्रश्न असतील, कुणाचं निराधारचं काम होत नसेल, कुणाच्या लाडक्या बहिणीचे पैसे येत नाहीयेत, किंवा एखादी महिला आमच्याकडे येते आणि सांगते की मला रेशन कार्डचं काम होत नाहीये, या बारीक सारीक गोष्टींच्या पासून किंवा आमच्या हाताला काम पाहिजे या मागणीपासून, किंवा राजकीय क्षेत्रामध्ये नेतृत्व करणाऱ्या महिलांनाही त्यांना आणखीन मजबूत कसं करता येईल आणि महिला नेतृत्वाचा आवाज अधिक बुलंद कसा करता येईल, यासाठी हा शिवदुर्गा संवाद दौरा काम करत आहे. आणि आपण बघितलं असेल की राज्यसभेची एकच जागा होती, कोणतंच आरक्षण नव्हतं. केवळ लाडक्या बहिणीचे 1500 रुपये नाही दिले साहेबांनी, तर राज्यसभेची एकच जागा असताना ती आरक्षण नसताना महिलेला दिली. आणि आज राज्यसभेत 50% आरक्षण ही एक पुरुष खासदार सन्माननीय मिलिंद देवराजी आणि दुसरी महिला खासदार, एक सर्वसामान्य गरीब घरातली भीमराज की बेटी तिथे हे शिंदे साहेबांच्यामुळे. आणि अशाच महिला नेतृत्वाला अजून वाव द्यावा यासाठी आम्ही हा दौरा करतो. पण आपण जे महिला आघाडी जे आहे ते नांदेड जिल्हा असो, हिंगोली लोकसभा मतदारसंघ असो, इथं गाव पातळीवर किंवा जे ग्रामीण भागामध्ये याचं संघटन अजून मजबूत झालेलं नाही. सत्ता तर आपली आहे, पण त्या अनुषंगाने आपण महिलांचं संघटन गाव पातळीवर किंवा ग्रामीण पातळीवर करणार का? खरं तर आपण ज्यावेळेला बघतो ग्रामीण भागामधील महिलांच्या समस्या ह्या अत्यंत वेगळ्या असतात. ग्रामीण भागातील महिलांना घराच्या बाहेर काढण्यासाठी, त्यांच्यापर्यंत जिव्हाळ्यानं पोहोचण्यासाठी काम करणाऱ्या ज्या आमच्या महिला पदाधिकारी आहेत, त्यांना नक्की ग्राउंड लेवलवरती काम करताना काय अडचणी येत आहेत आणि त्या सोडवण्यासाठी काय ऍक्शन प्लॅन केला पाहिजे, याच्यासाठी आम्ही हा सगळा अभ्यास आता करत आहोत. आणि केवळ शहरी भागातली महिलाच नव्हे, तर अगदी छोट्यातल्या गावखेड्यातली महिला, एखाद्या दलित वस्तीमधली महिला, एखाद्या तांड्यावरची महिला सुद्धा राजकारणात सक्षमपणानं उभी राहावी आणि तिला त्या कर्तृत्वाच्या पंखानं उडण्याची ताकद एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावी, यासाठीच हा सगळा आम्ही प्रयास करत आहोत. धन्यवाद. जगभरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर. रहा अपडेट तेजपूर न्यूज सोबत. अधिक बातम्यांसाठी वेबसाईटला भेट द्या tejpurnews.online. उद्या भेटूया प्राईम टाइम बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.